पुण्याच्या नामांकित रुबी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। उपचारासाठी दाखल झालेल्या 55 वर्षीय महिलेचा मृतदेह हॉस्पिटलमधून गायब झालाय। सकाळी 8 वाजता मागितलेली बॉडी अखेर संध्याकाळी 4 वाजता नातेवाईकांना मिळाली, मात्र तीही हॉस्पिटलच्या दुसऱ्या अँब्युलन्समधून। बिलिंग वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या, त्याला आम्हाला 10-10:15 टाइम झाला। 10:15 आम्ही त्यांचे सगळे प्रोसेस पूर्ण केले। त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास। गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या मर्फीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल। गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं। 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी। तर त्याच्यानंतर तर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले। 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्फीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो। तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या। तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये। चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो। पण 15 ते 20 मिनिटांनी बाहेरून एक अँब्युलन्स आली MH15 नंबरची। पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते। MH15 ची जी अँब्युलन्स आली ती अँब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती।